सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। मनसरमध्ये सार्वजनिक प्याऊचे उद्घाटन। नागपूर जबलपूर महामार्गावर वसलेले मनसर हे गाव, येथून दररोज हजारो नागरिक नागपूर, भंडारा, तुमसर, जबलपूर शहरांना जाणे येणे करतात। उन्हाळ्याचे दिवस असल्याने उष्णतेने उच्चांक गाठलेला आहे। उष्णतेने अनेकांना तहान लागते, त्यांना शीतल जल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मनसर येथील द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश वानखेडे व मनसर येथील सामाजिक कार्यकर्ता प्रकाश उईके यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक प्याऊचा शुभारंभ दिनांक 5 मे रोजी करण्यात आला। रामटेक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम शेटे व मनसर ग्रामपंचायतचे सरपंच कैलास नरुले यांच्या हस्ते सार्वजनिक प्याऊचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रामुख्याने मनसर ग्रामपंचायतचे उपसरपंच योगेश गोस्वामी, सचिव मुकुंदा मरसकोले, शैलेश कावले, राजू रोकडे, रॉकी चौरे, पंकज सोमकुवर, मंगेश शिवरक, शेखर बिहाडे, नितीन डोंगरे, निलेश मलघाटे, डॉक्टर दुर्गाप्रसाद बिसेन, शिवगर्जना युवा प्रतिष्ठान मनसर, रामटेक पोलीस कर्मचारीसह ऑटो चालक व मोठ्या संख्येने मनसरचे नागरिक उपस्थित होते। सर्वांनी शीतल जलाचा आनंद घेतला। सिटी इंडिया न्यूजसाठी रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम। जिल्हाध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ आकाश वानखेडे। प्याऊचा विषय असा होता की आमच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मनसर बसलेल्या गावावर रोजाना दररोजप्रमाणे हजारो लोक आवाजावी करतात आणि उन्हाळ्याच्या मोसमामुळे पाण्याची खूप टंचाई असते। आजूबाजूला प्रवासी उभे राहतात, लहान मुलं उभे राहतात। याकरिता आमचे सहकारी मित्र प्रकाश उईके आणि आम्ही दोघांनी मिळून लोकांच्या हितचिंतनासाठी तिथं सार्वजनिक प्याऊ लावला, जेणेकरून लोकांना पाण्याची सुखसुविधा होईल। नमस्कार, मी समाजसेवक प्रकाश उईके। आम्ही नेहमी इथे चौकामध्ये येत असतो, तेव्हा आम्हाला असं कळते की लोकांना खूप त्रास होतो पाण्यासाठी। तर कुठंतरी पाण्यासाठी लोक भटकत राहतात। त्या अनुषंगाने आम्हाला विचार आला की नाही बाबा, इथं पाण्याची काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे। म्हणून आमच्या परीने जे झालं, जे छोटंसं कार्य झालं आमच्याकडनं, ते छोटं आम्ही काम केलं की सर्व लोकांना पाण्यापासून मुक्तता दिली, म्हणजे त्यांना कुठंतरी धावपळ करावं लागत नाही। त्यासाठी आम्ही छोटासा प्याऊ लावला। याच्यानंतर आम्हाला एक छोटासा आणखी एक आमच्याकडे एक प्रश्न आहे लोकांच्या बाथरूमचं, त्याच्यात पण आम्ही प्रयत्न करून बस एवढंच बोलून आपलं बोलणं संपवतो। धन्यवाद।